हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज होता रविवार, मला सेंटरला सुट्टी होती, त्यामुळं म्हणलं चला आज काही एक्स्ट्राचे जे कामं आहेत ते आपली करून घ्यावीत. तर सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर अंघोळ वगैरे सगळी आटपली आणि श्रीचे पप्पा गेले त्याच्या कामाला. नाश्ता करून दिला होता त्यांना मी, त्यांनी नाश्ता करून गेले आणि परत मी लागले माझ्या कामाला. कारण आज रविवार आणि खूप पेंडिंगचे कामं होते. कधीही बघा आपल्या अवतीभोवती जर स्वच्छता असेल तर इतकी पॉझिटिव्हिटी येते की बस काम करायला आणखी जास्त उल्हास येतो. आणि जर आजूबाजूला असा सगळा पसारा अस्ताव्यस्त आणि धूळ वगैरे असेल ना, मला तर अजिबात काम करायला इंटरेस्ट येत नाही. सतत सतत सारखं लक्ष त्या पसाऱ्याकडे, कामाकडे जातं की बाबा मला हे आवरायचं आहे, मला ते आवरायचं आहे. मग जे आपण हाती काम घेतले ना ते पण काम कंप्लीट होत नाही किंवा माणसाला करण्याचा आनंद येत नाही. तर कोणतंही काम मनापासून केलं ना तर खूप चांगलं होतं, मला असं वाटतं. हे माझं मत आहे. ज्याचं त्याचं पर्सनल मत वेगळं वेगळं असू शकते, पण मला अवतीभोवती स्वच्छता खूप आवडते. कारण मला असं घाण वगैरे अजिबात आवडत नाही. तर आजकाल सगळेच स्वच्छ ठेवतात, पण मला अति जास्त स्वच्छतेची आवड आहे. पण आता मी डेली अशी स्वच्छता करायची, जेव्हा मी सेंटरवरती जायचे नाही तेव्हा माझं उठले तेव्हा की स्वयंपाक वगैरे आवरला की पहिलं काम हे असायचं की सगळीकडे एकदाचा कपडा मारून घ्यायचा, सगळी झाडझटक करायची, स्वच्छ करायचं. पण आता असं होते की 12 वाजता जायला लागते, कामाचा एवढा लोड, सकाळचं आवरून पटपट जायचं म्हणलं तर डेली तर काय मजाच्या नाही, साफसफाई होत नाही. पण मी 8 दिवसातून एकदा डीप क्लिनिंग नक्कीच करते. सर्व घराचीच डीप क्लिनिंग करते. आपल्या अवतीभोवती जर स्वच्छता असेल तर खूप मन प्रसन्न होते आणि छान वाटते. तर सकाळचं मी आवरलं सगळं आणि स्वच्छता करायला लागली. तर बघा, हे मी इंडोर प्लांट आहेत जे मी लावलेत. हे आमच्या इथेच शेजारच्याकडून मागून घेऊन लावलेत. मी काय हे ह्याच्यामधून गार्डनमधून वगैरे किंवा नर्सरीमधून आणलेले नाही आहेत. तर मी छान लावलेले. बघा, मनी प्लांटसुद्धा माझे किती सुंदर असे आले. ते एका छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये मी लावलेत. बरणी मिनाची कुंडी आहेत ते 2. मी नांदेडला असंच गेले होते तेव्हा मी घेऊन आले होते. तेव्हा घरसंसार सेल चालू असायचा. त्या सेलमधून मी त्या आणलेल्या 2 कुंड्या आणि त्या इतक्या छान लागल्या मला. मी इतके दिवस त्या आतमध्ये ठेवून दिल्या होत्या, पण आता म्हणलं चला बाबा, घर बांधलं आपण, छान झालं तर ठेवू आपण शोकेस म्हणून असं. पण लहान मुलं असल्यामुळं, म्हणजे माझा तर बराच मोठा आहे श्री, पण आजोबा अवतीभोवतीच्या जावेचे वगैरे मुलं येतात, ते लहान आहेत, त्याच्यामुळं ते पाडायचे फोडायची भीती वाटते. त्याच्यामुळं मी जास्त काही सामान असं वर ठेवलेलं नाही. भरपूर आहे, महालक्ष्म्याजवळ ठेवते मी, त्याच्यामुळं वर जास्त ठेवली नाही. एक साधारण थोडंसंच ठेवलेलं. आणि इथं बघा, बेडशीट वगैरे सगळ्या मला बदलायच्या होत्या. बदलायच्या म्हणण्यापेक्षा ते कालच मी अंतरलेल्या, पण रोजच्या रोज ते सगळं धूळ वगैरे पायाची, मुलांनी खेळतात, उड्या मारतात, त्याच्यामुळे ते होते झाडझटक करून परत एकदाची मी तीच बेडशीट अंतरली. कारण कालच चेंज केली होती मी. आता म्हणलं आज परत नको, बघू 2 दिवसाला चेंज करता येते. आज बदलायची म्हणजे धुवायची वगैरे होते, पण काम एवढं होतं, ब्लाऊज पण द्यायचे होते, मला ऑर्डर होते, त्याच्यामुळं मी काय आज जास्तपैकी असं धुणं वगैरे धुवायच्या वाटी गेले नाही. आणि आमच्या इकडे कसं थंडी खूप पडायली 2 दिवस झालं. आभाळच यायले सारखं, कपडे पुन्हा असे पूर्णपणे वाळणार चालले. थंडी पडायली आणि आभाळ राहिले, ऊन असं कडकडीत नाही. दुपारच्या वेळेस गरमी भरपूर व्हायली, पण ऊन जास्त नाही. काय कशामुळं, आभाळ आल्यामुळं गरमी व्हायली की काय माहिती नाही. आणि थंडी सकाळी खूप वाजायली आणि दुपारच्या वेळेस गरमी व्हायली. त्याच्यामुळे मी काही एक्स्ट्रा धुतले नाही कपडे. बघू नंतर, आता हळूहळू ऊन वाढते तेव्हा आपण धुऊ. तर हे बघा, माझ्या जावाची मुलगी आहे लहानगीशी, ती आली. मी शिवलेला फ्रॉक आहे बरं का तिच्या अंगावरचा, तर ती मला दाखवायला आली होती की आई बघ, मी फ्रॉक घालून आले तू शिवलेला आणि मी कशी दिसते सांग, हे मला दाखवायसाठी आली होती. तर मुलांना बघा कसं अप्रूप असते. आपण फूल काहीही देऊ, सादर एक छोटंसं फूल जरी गुलाबाचं मी तिला दिलं तर ती मला लावून येऊन दाखवते की बघ मोठी आहे मी कशी दिसते. तर इथं बघा, तिला हाय कर म्हणलं तर ती मस्त असं व्हिडिओमध्ये हाय करते आणि इतकी गोड आहे बोलायला तर खूप सुंदर आहे, खूप छान बोलते. तिला वाटलं की मी फोटोज काढायले, त्याच्यामुळे ती अशी छान पोज देऊन उभं टाकली होती. पण तिचा मूड ऑफ झाला. मी जेव्हा म्हणलं फोटो काढत नाही का, तुझा व्हिडिओ करते, तर मग ती शांतच अशी थांबली. तिला फोटो काढायचा खूप आवड आहे आणि त्यामुळं. आणि इथं श्रीची बघा तब्येत ठेवली ठीक नाही आहे, त्याला ताप यायली, कांजण्या वगैरे निघाल्यात वातावरणामुळे की काय माहिती नाही, पण कांजण्या खूप अंगानं फुटून निघाल्या त्याच्या. तसं तर मी कालच सगळं आजच्या रविवारचं कामाचं प्लॅनिंग करून ठेवलं होती की आज दिवसभरात हे करायचं ते करायचं. पण कसं असते बघा, जे आपण नियोजन केलं ते कधीच होत नाही. माझ्या बाबतीत अजिबात होत नाही. तुमच्या बाबतीत होतं का सांगा. मी जसं नियोजन केलं आहे तसं कधीही सक्सेस झाले म्हणून नाही, काही ना काहीतरी त्यात बदल होणार म्हणजे होणारच. मी काल रात्री आम्हाला तिघालाही अजिबात अशी भरपूर झोप भेटली नाही, कारण त्याचं एवढं अंग खाजत होतं. म्हणजे परवाच्या दिवशी त्याच्या अंगावर अजिबात काही नव्हते, 1-2 असे पुरळ आलेले, पण त्याला मच्छरची ॲलर्जी आहे. पण मला वाटलं की बाबा ठीक आहे, त्याला मच्छर चावतात, मच्छरची ॲलर्जी आहे, ते मच्छर चावल्याने त्याला झाले असतील असं वाटलं 1-2 असल्यामुळं, पण ते लक्षातच आले नाही. पण नंतर जेव्हा रात्री त्याच्या अंगावर असं एकदमच फुटून आले, पाठीनं अंगानं फोडं त्याच्या फुटून आले. मी पुढं फोटो पण अटॅच करेल.
तर एवढे त्याच्या अंगाने कांजण्या उठून आल्या की रात्रभर त्याचं अंग खाजत होतं, तो खाजत होता. मला आग व्हायली, खाजायले असंच म्हणत होता, रडत होता. तर बघू आता थोड्या वेळाने त्याला हॉस्पिटलला घेऊन जातील त्याचे पप्पा. तर आमच्या इथे शीतला देवी आहे, त्या शीतला देवीच्या पाया पण पडून घेतल्या. पण आमच्या इथं मान्यता अशी आहे की ते शीतला देवीला पाणी टाकलं की बाळाच्या कांजण्या कमी होतात 2-3 दिवसामध्ये. आणि नंतर मग हिवसबनं वगैरे घालायचं आणि देवीला चढवून यायचं नैवेद्य म्हणून. मग त्या कांजण्या कमी होतात. पण बघू ते पण करू आणि हे पण करू. तर तितक्यात श्री म्हणला की त्याला तापीमुळं टॉन्सिल्स येतात, त्याला गिटकता येत नव्हतं. तर मम्मी म्हणला की आज चपाती काय खाणार नाही मी, मला वरण भातच कर. तर त्याच्यासाठी अगोदर मग कुकर लावला मी आणि वरण भाताची तयारी करते, त्याला अगोदर जेवायला देते आणि मग बाकीचं काम करते. मला नंतर फरच्या पण पुसायच्या, देवपूजा वगैरे सगळं काम माझं शिल्लक तसंच होतं. कारण रात्री झोप झाली नाही, मग सकाळी उठायला खूप उशीर झाला. सकाळी उठायला उशीर झाला, मग कामाला पण उशीर झाला. असं सगळं झालेलं. तर मग मी पटापट असं स्वयंपाकाची तयारी करून घेत होते. श्रीचे पप्पा तर सकाळी नाश्ता करून गेले होते. ते बोलले की मी आता जेवायला दुपारी काय येणार नाही, आलं तर येईल नाही तर नाही येणार, खाल्लं तर भात लावतेस तर लाव, भातच खाईन. तर त्यामुळं मग म्हटलं चला आता वरण भातच करते, कारण काम पण भरपूर होतं. चपात्या वगैरे करत बसले तर वेळ जाते. आणि असंही श्रीला काय चपाती खायचीच नव्हती, त्याला गिटकता येत नव्हतं. त्याच्यामुळं मग त्याच्यासाठी वरण भाताची तयारी करत होते मी. लसूण वगैरे सोललेला संपला माझ्याकडला. मी तसं तर 2-3 दिवसाचा एकदा लसूण सोलून ठेवते वेळ भेटले तेव्हा, पण आज संपला होता. मग चला म्हणलं लसूण लगेच्या हाती लसूण सोलून घेतला आणि मी तेल गरम करायला ठेवले की लसूण सोलेपर्यंत तेल गरम होते आणि मग नंतर आपला टायमिंग वाजतो. माझं काम असंच असते बघा, एका कामात 10 कामं करायची सवय आहे मला. तुम्हाला सवय आहे का सांगा? म्हणजे एक काम करायला जाते आणि अवतीभोवतीचे सगळं हातासरशी जेवढं हाती सोपं पडते तेवढं करून घेते. म्हणजे गॅसवर तेल तापवायला ठेवलं, लगेच लसूण सोलून घेतला. बघा हा पालापाचोळा पण किचनवरचा, मला किचन क्लीन लागते बरं का. स्वयंपाक करताना असो कधीही असो, मला किचन क्लीन असेल तर काम मला पटापट उरकते. नाहीतर अवतीभोवती पसारा दिसलं तर माझी एवढी चिडचिड होते की बस सांगूच नाही. त्याच्यामुळं मी किचन नेहमी क्लीन ठेवते. मग वरणाला फोडणी दिली, सगळं स्वच्छ केलं आणि परत एकदाचं किचन वगैरे सगळं पुसून क्लीन करून जिथं तिथं ठेवून दिलं. आणि मध्ये श्रीचा असं आलं की रडत होता तो की त्याचा पतंग खेळायचा. अगोदर भरपूर पतंग उडवले त्यानं, पण आता सीझन संपलं सगळं झालं तरी पण मला पतंग खेळायचा आहे असं म्हणत होता. बाहेर मुलं खेळत होते ना, मग चल म्हणलं तुला पेपरचा पतंग बनवून देते. त्यानं 2 झाडूच्या काड्या आणल्या बाहेरच्या. आणि आमच्या लहानपणी सिरियसली आम्ही असे पेपरचेच पतंग बनवून खेळायचो. असे विकतचे पतंग नाही आणायचो, कारण परिस्थिती तेवढी नव्हती त्याच्यामुळं. आणि तेवढा आताच्या मुलांचे कसे लाड आहेत, सगळं म्हटलं तिथं सगळं जागेवर भेटते, तसं नव्हतं ना आपल्या तेव्हा लहानपणी. त्याच्यामुळं मग मला हे माहीत होतं पेपरचा पतंग बनवायचा. मग त्याला एड्याची समज काहीतरी म्हणत का असं काढल्यासारखं, त्याला मी पेपरचा पतंग बनवून दिला. तो थोडा वेळ त्याने खेळला आणि त्याला जेवायला वगैरे दिलं, औषध गोळ्या दिल्या, तो खाऊन आराम करत होता. आणि बघा मी फरची वगैरे पुसली आणि छान प्रसन्न, आज पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळं छान अशी पूजा केली. माझी रोजची पूजा अशीच असते बरं का, आज पौर्णिमा आहे म्हणून नाही, पण रोज डेली अशी पूजा असते माझी. मला 1-1.5 तास पूजेमध्ये जातो माझा, कारण मन समाधान होईपर्यंत असं मी छान स्वच्छतेनं आणि मन शांत लावून जोपर्यंत सगळं क्लीन करून पूजा करत नाही तोपर्यंत मला मनाला समाधान येत नाही. तर बघा देवपूजा कशी झाली मला नक्की सांगा. घवघवीत अशी देवपूजा झालेली आहे. आणि हा आमचा गणपती बाप्पा. देवपूजा वगैरे सगळे झाले आणि मी पण जेवण करून घेतलं. कपडे वगैरे होते ते सगळे धुतले आणि चला म्हणलं आज रविवार आहे तर मशीनला ऑइलिंग करायची वेळ झालेली आहे, कारण मी 8 दिवसातून एकदा मशीनला ऑइलिंग करते. बघा आपलं शरीर जसं आपण नीटनेटकं ठेवू, जसं आपण शरीराची काळजी घेतो, तशी आपल्या मशीनची किंवा एखाद्या वस्तूची आपण काळजी घेतली तिची जास्त दिवस टिकते मला असं वाटते. आणि ते घेणं गरजेचंच आहे. कारण बघा जर आपण काळजी नाही घेतलो त्याची तर मग ती परत काम काढणार, मग खराब होणार. त्यासाठी मी जेव्हाचं तेव्हा मशीन वगैरे व्यवस्थित ठेवते. दर आठवड्यातून एकदाचं दोन्ही मशीनला मी ऑइलिंग वगैरे करते आणि थोडा वेळ उन्हात ठेवते. उन्हात ठेवल्यानं काय होते, मशीन की छान प्रकारे ऑइल सगळं ऑब्झॉर्ब होतं, त्याच्यामध्ये सगळ्या पार्टमध्ये मिक्स होतं. आणि मग 1-2 तासाला मग शिवायला सुरुवात करते. 1-2 तास तर मी काय शिवत नाही ऑइल टाकल्या, कारण सर्वत्र ऑइल पसरलेलं नसते, मग सगळ्या कपड्यानं वगैरे ऑइल सोडते ते. त्याच्यामुळे 1-2 तास काय मी शिवत नाही. म्हणलं आता बाकीचे कामं आवरायचे, पसारा वगैरे आवरायचा आहे, त्याच्यामुळे अगोदर मशीनला ऑइलिंग वगैरे करून घेऊ आणि बाकीचं काम मग नंतर करू. तर श्री तर काहीतरी बडबड करत होता, माझ्यासोबत बोलत होता की बाबा मम्मी हे करते ते करते, बघा मशीन ऑइल करते. तो व्हिडिओमध्ये खूप छान बोलतो बरं का, त्याला बोलायची आवड आहे. पण आज त्याची तब्येत थोडी नाजूक असल्यामुळं जास्त काय तो बोलला नाही. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, त्यानं छान बोलतो, छान व्हिडिओ करतो. तर मी मशीनला ऑइलिंग वगैरे केलं, ठेवला. आणि हे बघा माझा खजिना काढून बसले मी. खजिना म्हणजे हे जे माझे दागिने वगैरे आहेत, ॲक्सेसरीज लेवायच्या वगैरे, आपले कानातले गळ्यातले हार हे ते. आता मागे संक्रांत झाली ना, संक्रांती
संक्रांतीच्या तेव्हा मी पसारा काढलेला हा सगळा. माझं असं आहे की मी जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं ठेवते, पण वेळेवर मला कधीच सापडत नाही, कधीच. मी स्वतःच्या आठवणीने ठेवते की बाबा मला आता ह्या वेळेला हे काम पडणार, हे मी आठवणीने इथे ठेवणार, पण मी ठेवलं कुठं नेमकं तेच मला नाही आठवणार. अशी माझी बोंब आहे. तर मग ते काढण्यासाठी कोणती एक वस्तू शोधण्यासाठी मला पूर्ण पसारा काढावा लागतो. माझं नेहमीचंच आहे. आणि बस असंच असते माझं, ठेवते एका ठिकाणी, शोधते एका ठिकाणी. कामाचा लोड असल्यामुळे ते आठवण राहत नाही. आणि मग सगळा पसारा काढल्याच्या नंतर आठवण येते की अरे बाबा मी हे इथे ठेवलं होतं. तर बघा हे पसारा मी काढून बसले आणि छान तुम्हाला नेकलेस वगैरे माझे दाखवते. तर पुढे आता मी व्हिडिओमध्ये बोलत नाही, कारण व्हॉइस ओव्हर करत नाही. मी बोललेलं आहे रिअलमध्ये, ते ऐका. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करा. तर पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. लोच क्वालिटी भेटलेली आहे मला याची. असू द्या म्हणजे मी काही रिटर्न केलं नाही. कुठे चालस? मी काही रिटर्न केलं नाही, कारण म्हणजे चला घरच्या मुली आहेत छोट्या छोट्या, तर कोणत्या फंक्शनला वगैरे कशाला त्या घालतील असं हे मी वापरणार नाही. आणि मी वापरत पण नाही. तर माझ्याकडून मुलीच घेऊन जातात, वापरून त्याचं काम झालं की मला परत आणून देतात. तर म्हणलं चला आपल्याकडून कोणाला सुख समाधान भेटते तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी वापरलं तर काय हरकत नाही, ते वापरतात. पण क्वालिटी एवढी काही चांगली नाही, एकदम बेकार क्वालिटी लागली मला ह्याची. ह्याच्यावरची इयरिंग्स चांगले आले, पण हे नेकलेस चांगले नाही आले. इयरिंग्सची पॉलिश चांगली आहे बघा, कोटिंग चांगली आहे, याची पॉलिश चांगली आहे, पण ह्याची कोटिंग व्यवस्थित आलेली नाही. तर मी हे वापरत नाही, मी असंच ठेवून टाकते. आणि हे महालक्ष्मीच्या तेव्हा मी घेतलेली एक ठुशी. महालक्ष्मीला 2 घेतल्या होत्या मोठ्या मोठ्या, आणि मला ही एक आवडली. तर चला म्हणलं आपल्यासाठी वापरायला होती म्हणून मी एक ठुशी मी स्वतःसाठी घेतलेली, वापरली एकदाही नाही. कशाला ह्याच्यात पण दोरे अडकून बसले, त्याच्यामुळे ही पण काय बरं नको. तर हे बघा, हे अशा प्रकारे दिसते. कशी दिसते सांगा ठुशी? छान दिसते का? माझं सतत लक्ष तिकडे चाललेलं तुम्हाला लक्षात येत असेल, कारण टीव्हीवरती मालिका चालू आहे नवनाथांची, गाथा नवनाथांची. ती मालिका मला प्रचंड आवडते, मी ती मालिका बघत असते. तर तीच मालिका बघत बघत मी व्हिडिओ शूट करते. आणि अवताराकडे जरा इग्नोर करा, कारण आज रविवार आहे, त्याच्यामुळे स्वतःला आवरायला अजिबात वेळ दिलेला नाही मी. कारण मी सध्या घरी घर आवरलं, सगळा पसारा आवरला, मी सगळी स्वच्छता केली, क्लिनिंग केली, स्वयंपाक वगैरे केला. त्यातल्या त्यात श्रीची पण तब्येत खराब आहे, त्याच्यामुळं मग मी काय स्वतःला आवरलं नाही. अशीच तुमच्या पुढे बसली व्हिडिओ बनवायला. गुंता ही एक माळ आहे बघा. ह्या अशा मी 2 घेतलेल्या आहेत, पण मी एक वापरायला वर ठेवली, एक लक्ष्मीच्या सामानासोबत आतमध्ये ठेवून दिली. मला कधीतरी वापरता येईल, पण याचा योग कधी लागेल काय माहित नाही. हे वर आणि हे खाली असं कॉम्बिनेशन असं छान दिसेल म्हणून मी असं विचार करून घेतले, पण बघू कधी घालण्यात येते काय माहिती. असं कॉम्बिनेशन छान दिसेल वाटलं ते घेतलेलं. भरपूर काय पसार आहे, पण आता आतमधला काही काढत नाही, कारण एवढं डीपमध्ये आवरायला मला वेळ नाही. वर जेवढं संक्रांतीसाठी मी सामान काढलं होतं, सगळे दागदागिने वगैरे सगळे वर अस्ताव्यस्त पडलेली होती, मला आवरायला काही वेळच भेटायच्या. म्हणून चला आज कसं तर घर आवरायला काढले तर ते आतमध्ये ठेवून टाकू. वर जर झाली तर धूळ वगैरे लागून खराब होऊन जाते, त्याच्यामुळं. तर हा एक चोकर आहे, आपण मला 100 रुपयालाच घेतलेला आहे, महालक्ष्मीच्या तेव्हा घेतलेला मी. आणि हा एक लॉंग हार आहे, पण हा मला 350ला घेतलेला. मला वाटते हे थोडा मला महाग लागला, पण क्वालिटी खूप छान आहे याची, एकदम मस्त क्वालिटी अशी आहे. बघा ह्याला असे कुंदन वगैरे आहेत, आणि वर असं मोत्याचे आहेत माळा. तर खूप सुंदर असा आहे हा नेकलेस. हा मला प्रचंड आवडतो. हा मी गेल्या वर्षी घेतलेला माझ्या भावाच्या लग्नात. राखी पौर्णिमेच्या उरलेली आम्ही एखादी तरी अशी ठेवत असते राखीचं पण दरवर्षी हे राख्या.
एवढे सगळे क्लेचर आहेत तुझ्याकडे. गजरा आर्टिफिशियल गजरा, कधी कार्यक्रम वगैरे असलं तर देतात आपल्याला. ओरिजिनल तर घालावायचा, तात्पुरता काम भागते आपलं. हा एक क्लेचर कसे बरेच आहेत माझ्याकडे. हे बँड आहेत, क्लेचर आहेत, सगळे आहेत भरपूर. हे पहा, मला घ्यायची खूप आवड आहे. खूप मला सामान असं एकत्र गोळा करून ठेवायची खूप आवड आहे. तसं मी वापरते पण सामान, पण मी म्हणजे सामानाला एवढं जपून आणि एवढं शिस्तशीर वापरते की ते जास्त दिवस टिकते. त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त दिसते, कारण मी असं नासधूस करत नाही किंवा वाया घालवत नाही काही. मेकअपचं सामान असो किंवा साड्या, मला कपडे प्रचंड आवड आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड अति प्रिय माझ्या आयुष्यातली मला आवड म्हणजे असं तर ते कपडे गोळा करणं, साड्या घेणं, ड्रेस घेणं वगैरे. की नाही श्री? पप्पा मला हमेशा ओरडतात ह्याची की तू किती साड्या घेतीस, किती कपडे घेतीस. पुरं कपाट भरले बघा. एक सगळं पूर्ण कपाट भरले माझे. जोरात बोल, थोडं ऐकू येते. पूर्ण कपाट भरले साड्या नाही. खरं? तुला आणि तुझ्या पप्पाला काय कपडे नाहीत? आमचं आता दोघं ते खाना, तो आता पुरा एक खाना भरलाय. एक ह्यांचं आणि ह्याच्या पप्पाच्या याच्यात एक जे कपाटाचं एक साईड असते ना, त्यातली पण अर्धी साईड ह्याची आणि ह्याच्या पप्पाची आहे, फक्त अर्धी साईड. आणि 1.5 कपाट मी वापरते, आहे की नाही श्री? कारण म्हणजे ड्रेसेस, साड्या एवढ्या आहेत. मी त्याचाही व्हिडिओ बनवेल एखाद दिवशी, स्पेशल बनवेल. ज्या दिवशी कपाट आवरायला काढले त्या दिवशी बनवेल. आणि म्हणजे डिटेलमध्ये सगळ्या ज्वेलरीची जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. मी एक एक वस्तू तुम्हाला अशी जवळून आणि दाखवेल, त्याचे रेट सांगेल की कितीला बसलेलं काय. तसं मला कमेंट करा तुम्ही, तुम्हाला जर पाहायचं असतील त्याचे व्हिडिओ. तर हा नेकलेस तर मी तुम्हाला दाखवलं, पण याची रेट मी तुम्हाला सांगितली नाही. हा खूप सुंदर असा नेकलेस आहे. हा मी संक्रांतीच्या तेव्हाच घेतलेला. तर मला हा 250 रुपयाला बसलेला. पण याची क्वालिटी एकदम बढिया आहे. खूप म्हणजे खूपच छान आहे. असं दुरून तर वाटते की हे गोल्डचंच आहे, असं डुप्लिकेट आहे किंवा बेंटेक्स आहे असं कोणीच म्हणणार नाही. तर हे गोल्डचं आहे, पण याच्यावर इयरिंग्स नाहीत, फक्त हे सिंगल नेकलेस आहे. हे असं दिसतं लेवलात. हा पण कसा दिसतोय मला नक्की सांगा. ज्या वस्तू ज्याच्यात आल्या त्याच्यात व्यवस्थित पॅक करून ठेवल्या तर त्या वर्षानुवर्ष टिकतात मला असं वाटते. कारण माझ्या भावाच्या लग्नातल्या 5 वर्षापूर्वीच्या कॉपरच्या मी बांगड्या घेतलेल्या होत्या. बांगड्याचं पण कलेक्शन माझ्याकडे खूप सगळं. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की सांगा, कारण प्रचंड बांगड्या आहेत आणि असंख्य प्रकारच्या बांगड्या आहेत माझ्याकडे. मी त्याचाही एक व्हिडिओ बनवेन. असं स्पेशल बनवू का सगळे एकत्र बनवते सांगा, कारण दाखवायला एवढं खूप काय आहे की, पण मला वेळ नाही. त्याच्यामुळं दाखवेन मी, नक्की दाखवेल. असंच एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवत जाईल मी तुम्हाला. असं तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर. हे ज्याच्यातले त्याच्यात लावून ठेवते, म्हणजे कसं जास्त दिवस टिकतात नाही वाटते आजकाल. पण कानातले खूप सुंदर आहेत, अडकून बसले हे याच्यात. पण हे अशा प्रकारचं आहे. हे दाखवले वाटते मी तुम्हाला. ह्याच्यातले हे पण खूप सुंदर आहेत. हे मला 80 रुपयाला बसलेले, पण खूप सुंदर आहेत. हे 2 दिवस वापरणार, परत ठेवून देणार मी. सतत सारखं 10 दिवस 15-20 दिवस एकच कानातलं किंवा एकच असं काय वापरत नाही. आलटून पालटून वापरते, म्हणजे आपल्याला इथून चेंज वाटतो आणि दिसायला छान दिसते आणि जास्त दिवस टिकतात पण. त्यामुळं माझ्याकडं इयरिंग्सचे पण खूप कलेक्शन आहे, खूप म्हणजे खूप. हे माझे सोन्याचे इयरिंग्स आहेत, हे पण आहेत. हे एक आहे, हे एक आहे डिझाईनचं. आता पोळ्याचं थोडंसं वापरून कालांतराने हे झालंय. ह्याला जर छान प्रकारे वॉश केलं तर आणखी छान दिसतील. असंही मी सोन्याचं जास्त काही वापरत नाही. मला असं सोन्याचं जास्त वापरायची आवड नाही. मला नवीन डिझाईनचे असेच घालावेसे वाटतात. असे हे ठेवते मी.
ह्याच्यात जर राहिले तर ऐन टायमाला मलाच नाही भेटणार ते. माझं असं होतं की माझ्या जवळ सगळ्या वस्तू राहतात पण मला भेटतच नाहीत घाई गोंधळामध्ये, काय सांगून काय नाही. ह्याच्यातलं ते हे होतं कुठे इयरिंग्स लावून ठेवायचेच आहेत. त्याच्यातली इयरिंग्स होती हे इयरिंग्स आहेत याचे, खूप सुंदर आहेत हे पण इयरिंग्स. डिझाईन्स खूप सुंदर आहेत. बसत का नाहीत काय माहिती. हे असे आहेत. हे मला बसले बघा 140ला. तर 120 करून मला दिलेलं आहे याचं. 140 बोलले तर दादा, मला 120ला दिले त्यांनी. हे फक्त आणि हे फक्त 50 रुपयाचे इयरिंग्स आहेत. छान आहे, डिझाईनला मस्त आहे, एकदम छान आहे. हे पहा, ह्या नेकलेसवरची हे इयरिंग्स आणि हा पण नेकलेस. हा फक्त मी 100 रुपयाला घेतलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी घातला होता मी, खूप छान दिसत होता. हे इयरिंग्स असे नेकलेस, खूप कलेक्शन आहे खूप. नेल पेंट्स, मला नेल पेंट्स लावायची पण खूप आवड आहे. वेगवेगळ्या कलर्सचे वेगवेगळ्या प्रकारचे नेल पेंट्स गोळा करते आणि 7 ते 8 असेच ठेवून ठेवून घट्ट झाले. मी ते आता काल परवाच टाकून दिले, कारण घेते 1-2 वेळेस लावते आणि परत ते तसेच राहतात. ह्यासाठी मला खूप ओरडा बसते की तू एकच वापर, संपेपर्यंत वापरायचं, सारखं सारखं जास्तीत जास्त आणून वाया नको घालू. पटतंय मला ते. पण याच्यानंतर मी आता लक्षात ठेवून बाबा एक संपलं की दुसरं आणायचं, तोपर्यंत नाही आणायचं. कारण ह्या वस्तू अशा असतात की जास्त दिवस टिकत नाहीत, घट्ट होऊन बसतात आणि आपण डेली लावू शकत नाही. कारण डेली लावलं तरी पण असे स्वयंपाकात वगैरे जाईल मला भीती वाटते. त्याच्यामुळे मी डेली काय लावत नाही. कधी कार्यक्रम असेल, सण असेल तरच लावते. पण मला गोळा करून ठेवायची खूप हवा आहे, हावरट पण आहे माझ्या अंगी खूप, म्हणजे खूप. बाबा हे माझ्याकडे असावं, ते माझ्याकडे असावं. म्हणजे मला आवडलेली, डोळ्याला दिसलेली आवडलेली वस्तू मी गोळा करून ठेवते. त्याच्यामुळे मला ओरडा खूप पार पडलेला आहे, खूप वेळेस ओरडा पडलेला आहे आणि आताही पडतोच. त्याच्यानंतर ठरवले मी की तोपर्यंत आपली अगोदरची वस्तू संपत नाही तोपर्यंत दुसरी कोणती वस्तू घरात आणायची नाही. असंच म्हणते दरवेळेस, काय व्हायचं तेच होते. पण नाही, यावेळेस आता कानाला खडा, यावेळेस नक्की लक्षात ठेवेल की पहिली वस्तू हे झाल्याशिवाय दुसरी आणायची नाही. हे का नाही श्री? आवराच हे रिचार्ज करून टाकते, म्हणजे वेळेत आपल्याला ज्वेलरी सापडेल. प्रचंड गरमी व्हायला लागली बघा घरामध्ये. गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. आता सकाळी थंडी वाजायली, दुपारी गरमी व्हायली. कसलं वातावरण की काय नाही. काय अशानं लेकरं आजारी पडायलेत. लेकरं काय शहाणे माणसं पण आजारी पडायलेत अशा. त्याच्यामुळेच मला वाटायले असं कांजण्या वगैरे, ताप येणं, कांजण्या निघणं असा प्रकार मुलांमध्ये वाढलाय. वातावरणच तसं आहे. सकाळी प्रचंड थंडी वाजत होती. मी किती 8-9 वाजेपर्यंत स्वेटर होतं माझ्या अंगामध्ये. मी स्वेटर घालूनच काम केलं, एवढी थंडी वाजत होती. आणि आता दुपारी एवढी गरमी होते आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत पण खूप गरमी होते. 12-1च्या नंतर थोडंसं वातावरण थंड होते, पण 12-1 वाजेपर्यंत गरमी होते. तर मला वाटते यावर्षी उन्हाळा पण भरपूर पडणार. जसं हिवाळा जास्त पडला तसं उन्हाळा पण पडणार असं मला वाटते. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.